डिअर स्टुडंट, तर आपण ज्याची वाट पाहत होतो आतुरतेनं ते म्हणजे एसबीआय क्लर्कची नोटिफिकेशन. तर एसबीआय क्लर्कचं नोटिफिकेशन कालच जाहीर झालेलं आहे. त्याच्या जर आपण फॉर्म भरण्याच्या डेट बघतो तर आज 6 ऑगस्ट पासून आपण फॉर्म भरू शकतो. तर 26 ऑगस्ट पर्यंत काय दिलेली आहे, फॉर्म भरण्याची डेट दिलेली आहे. याच्या जर आपण वॅकन्सी बघितल्या तर 5180 प्लस ओव्हरऑल, म्हणजे पूर्ण इंडियामध्ये किती जागा आहेत समजा 5180. त्याच्या स्टेट वाईज किती जागा आहेत, आपल्या स्टेटसाठी नेमक्या किती जागा आहेत, महत्वाचे बदल सध्या काय घडलेले आहे, आणि आपण त्याचा फॉर्म भरू शकतो की नाही भरू शकत, किती फेजेस मध्ये एक्झाम राहते, आपण अदर स्टेट मधून एक्झाम देऊ शकतो का, असे जे काही आपल्याला पडणारे सर्व प्रश्न आहेत. जसं आता डिग्रीमध्ये पर्सेंटेजचा काही क्रायटेरिया आहे का, तर या सर्व गोष्टी ज्या आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काय होऊन जातील, क्लिअर होऊन जातील तुम्हाला. ठीक आहे, मग आता यातल्या महत्वाच्या गोष्टी आपण बघूया. जसं आता फर्स्ट समजा इम्पॉर्टंट डेट्स वगैरे जसं मी सांगितलं तुम्हाला, तर यामध्ये एक गोष्ट जर सांगायची झाली तर सध्या जे आहे एक्झामच्या डेट यांनी अनाऊन्स केलेल्या नाहीये. म्हणजे नेमकं प्रिलिम्स कुठल्या मंथमध्ये होणार आहे किंवा मेन्स कुठल्या मंथमध्ये होणार आहे हे सांगितलेलं नाही आहे. बट ॲज अ गेसिंग वर्क जर आपल्याला करायचं झालं तो मे बी ऑक्टोबरच्या लास्ट मध्ये जे आहे एसबीआय क्लर्कची तुमची प्रिलिम्स राहण्याचे चान्सेस राहतील, कारण फर्स्ट वीक तर आयबीपीएस क्लर्कनी कन्सिडर करून घेईल. कारण याच्या आधीचं नोटिफिकेशन कशाचं आलेलं आहे, आयबीपीएस क्लर्कचं, आणि त्यांनी ऑक्टोबर महिना सांगितलेला आहे. म्हणजे ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये आपली काय व्हायला पाहिजे, आयबीपीएस क्लर्क व्हायला पाहिजे. आणि आय थिंक मग ऑक्टोबरच्या लास्ट मध्ये कशाची एक्झाम व्हायला पाहिजे, एसबीआय ची एक्झाम व्हायला पाहिजे. ठीक आहे, आणि नोव्हेंबर मंथ मध्ये आयबीपीएस नी मेन्स सांगितलेली आहे. तर मग एसबीआय ची क्लर्कची मेन्स आपण कधी कन्सिडर करू शकतो, डिसेंबर मंथ मध्ये समजा याची मेन्स राहील ऍज अ एक्सपेक्टेड, है ना. डेट त्यांनी दिलेल्या नाही आहे. दिस इज फ्रॉम माय साईड, है ना. हे अपडेट दिसून राहिलं, बट हे गेसिंग वर्क आहे, परफेक्टली त्यांनी डेट्स वगैरे दिलेल्या नाही. ठीक आहे, तर आता इथं जर बघितलं तर वॅकन्सी आपल्याला 6589 टोटल दिसून राहिल्या. पण याच्यात मागच्या किती ऍड होऊन राहिल्या, 1409, आणि आता किती अनाऊन्स झालेल्या आहे, 5180. मग टोटल वॅकन्सी किती झाल्या, 6589. ठीक आहे, याच्यामध्ये नोटिफिकेशन कालच आलेलं आहे 5 ऑगस्टला. फॉर्म भरण्याचे जे अप्लिकेशन मोड आहे, म्हणजे आपण फॉर्म कसा भरू शकतो, तो ऑनलाईन फॉर्म मध्येच भरू शकतो. पेज वर्क इथं नाही आहे, पेपर वर्क नाही आहे. ठीक आहे, ऑनलाईनच फॉर्म भरावा लागेल. एक्झामचा जो मोड आहे, म्हणजे याच्या दोन एक्झाम होतील तुमच्या, प्रिलिम्स आणि मेन्स. क्लर्कच्या कुठल्याच एक्झामला इंटरव्ह्यू राहत नाही. दोनच पेजेस आहे, प्री आणि मेन. दोन्ही एक्झाम कोण्या फॉर्म मध्ये होणार आहे, ऑनलाईन. ठीक आहे, सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते ऑनलाईन टेस्ट नुसार आहे, ऑनलाईन. आणि दोन्ही ऑब्जेक्टिव्ह पेपर राहतात इथं, म्हणजे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह काही नाही आहे. प्री पण ऑब्जेक्टिव्ह आहे, मेन्स पण काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. एजची इलिजिबिलिटी जर बघितली तो एज लिमिट आहे 20 ते 28, म्हणजे मिनिमम 20 वर्ष कंप्लीट पाहिजे. आणि मॅक्झिमम किती वर्षापर्यंत पेपर देऊ शकतो आपण, 28 वर्षापर्यंत. पीओचं 30 पर्यंत राहते, क्लर्कचं किती आहे, 28. याच्यासमोर एज रिलॅक्सेशन बद्दल मी सांगणारच आहे. एक्सपेक्टेड डेट आपण प्रिलिम्स जसं बघितलं सप्टेंबर, मे बी ऑक्टोबर मध्येही राहू शकेल, आणि इकडे जसं नोव्हेंबर आहे तर मे बी डिसेंबर मध्येही राहू शकतं. अनाऊन्स झालेलं नाही आहे. ठीक आहे, ड्युरेशन ऑफ एक्झाम, पूर्व परीक्षा प्रिलिम्स जे असते आपली 60 मिनिटाची, म्हणजे 1 तासाची आहे. आणि मेन्स जर बघितले तर कितीची आहे, 2 तास 40 मिनिट, है ना. रिक्रुटमेंट स्टेजेस किती आहे, 2, प्रिलिम्स आणि मेन्स. ठीक आहे, तो हे बेसिक इन्फॉर्मेशन झाली समजा. याचा एक्झाम पॅटर्न सुद्धा आपण बघूया. इथे जर तुम्ही एक्झाम पॅटर्न बघितला, नोटिफिकेशनची डेट पुन्हा दिली आहे 5 ऑगस्ट. ऑनलाईन अप्लिकेशन 6 ऑगस्ट पासून 26 ऑगस्ट पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. याच्यामध्ये 26 ऑगस्ट नंतर काहीतरी दिवस वाढतील किंवा काहीतरी आपल्याला करेक्शन करायला वेळ भेटेल असं इथं नसते. ते एसएससी मध्ये वगैरे राहते. इथं जे काही करायचं आहे तुम्हाला ते 6 ऑगस्ट ते 26 ऑगस्टच्या बिटवीनच करायचं आहे. आणि लास्ट मिनिट रश नाही करायचं, म्हणजे भरू भरू आला जो कार्यक्रम आहे असं करायचं नाही. मोस्ट ऑफ दी होई तोपर्यंत पहिल्या 6-7 दिवसातच फॉर्म काय करायचा, फिल करून घ्यायचा. नोटिफिकेशन डिटेल वाचा, काही अडचण आली मला फोन करा, मी नंबर देतो शेवटी, है ना, किंवा तुमच्याकडे आहेच माझा नंबर. तर
फॉर्म भरताना जर काही वाटलं की काही चुकून आलं तर तेव्हाच तुम्ही विचारून घ्या. ठीक आहे. तो पहिल्या 5-10 दिवसातच फॉर्म भरायचा. आणि पेमेंट जे करायचं ना 11च्या आधी करायचं. म्हणजे काही जण रात्री फॉर्म भरतात. म्हणजे एका विद्यार्थ्याचं असं झालं होतं की रात्री 12 वाजता त्यांनी फॉर्म भरला. ठीक आहे. चांगला अभ्यास झालेला विद्यार्थी मी बघितलेला आहे. कारण आणि मग त्याचा फॉर्म एक्सेप्टच नाही झाला आणि नंतर त्याला कॉल लेटर आलंच नाही. त्यानं पेमेंट किती वाजता केलं होतं? रात्री 12 वाजता. ठीक आहे. तर पेमेंट कधी करायचं? 11च्या आधी. किंवा फॉर्मही जो भरायचा आहे तो कधी भरायचा? 11च्या आधी. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. त्याच्यानंतर एज पहिले सांगितलं 20 ते किती आहे? 28. इथं ऑफिशियल वेबसाईट दिली आहे जे काही आहे फॉर्म भरायची. समजा ते तुमच्या समोर आहे. म्हणजे इथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. त्या 2 दिलेल्या आहे तुम्हाला वेबसाईट. ठीक आहे. तर तुम्ही गुगलवर जर हे टाईप केलं तर तुम्हाला त्या वेबसाईट ओपन होतील आणि त्यातून आपण फॉर्म भरू शकतो. ठीक. चला समोर जाऊया आपण. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल बोललेलं आहे बघा. कॅन्डिडेट मस्ट possess a graduation degree from a recognized university or an equivalent qualification recognized by the central government. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे काही रेकॉग्नाइज केलेली युनिव्हर्सिटी असेल. म्हणजे इन शॉर्ट मध्ये त्याला काय म्हणायचं आहे की कॅन्डिडेट मस्ट possess a ग्रॅज्युएशन डिग्री. काय पाहिजे? ग्रॅज्युएशनची डिग्री. आता याच्यात पर्टिक्युलर असं काही म्हटलेलं आहे का की बीकॉम वाला पाहिजे की बीएससी वाला पाहिजे किंवा बीए वाला पाहिजे? नाही. एनी डिसिप्लिन म्हणजे कशातलाही जरी असेल तो है ना, कोणत्याही सेक्टर मधला असेल तर तो याचा काय भरू शकतो? फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. देअर इज नो स्पेसिफिक डिग्री रिक्वायर्ड अँड एनी डिसिप्लिन एक्सेप्टेबल. म्हणजे कशातही जरी डिग्री झालेली असेल तर त्याची डिग्री काय आहे? एक्सेप्टेबल आहे. इथं येणारा दुसरा प्रश्न म्हणजे ओपन युनिव्हर्सिटीतून चालते का? कुठली युनिव्हर्सिटी? ओपन युनिव्हर्सिटी. ओपन युनिव्हर्सिटी मधूनही ग्रॅज्युएशन जरी असेल तरी तो व्यक्ती सुद्धा याचा काय भरू शकतो? फॉर्म भरू शकतो. समजून आलं? ठीक. त्याच्यानंतर हॅव्हिंग 60% मार्क इन ग्रॅज्युएशन नॉट मॅन्डेटरी. आवश्यकता नाही आहे. पहिले हे होतं है ना, म्हणजे 2015च्या आधीच्या ज्या बँकिंगच्या एक्झाम होत होत्या ना त्याच्यात पर्सेंटेज क्रायटेरिया होता. आणि मला वाटते मागच्या 1-2 वर्षापासूनच एसबीआय न सोडलं हे. नाही तर एसबीआय ला 60%चा क्राय होता क्रायटेरिया. आता या 1-2 वर्षापासून पर्सेंटेज क्रायटेरिया काय झालेला आहे? बंद झालेला आहे. म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये किंवा 12वी मध्ये कुठल्याच पर्सेंटेजचा काय नाही आहे? क्रायटेरिया नाही आहे. किती जरी पर्सेंटेज असेल तरी तुम्ही याचा फॉर्म भरू शकता. इथे प्रश्न असा येतो की सर मी जर फायनल इयरला आहे तर फॉर्म भरू शकतो का? अपेरिंग जे स्टुडंट आहे त्यांचा असा प्रश्न येतो कधी कधी. सो नॉट अलाउड. जे ग्रॅज्युएशनला आहे ते याचा फॉर्म भरू शकत नाही. फॉर्म भरण्याची डेट आहे जसं 26 ऑगस्ट आहे ना, तर 26 ऑगस्ट पर्यंत आपल्याजवळ डिग्री आलेली असली पाहिजे. काय पाहिजे? 26 ऑगस्टला आपल्याजवळ डिग्री आलेली असली पाहिजे. दॅट नॉट पॉसिबल. जो आता फायनल इयरला आहे त्याची पेपरच व्हायचे, डिग्री कुठून येणार आहे? ठीक आहे. किंवा एखाद्याचा बॅकलॉगचा पेपर दिला असेल आणि त्याचा जर रिझल्ट यायचा असेल तर 26 ऑगस्ट नंतरचा त्याचा रिझल्ट चालणार नाही. समजायला काय म्हणायचं आहे? तो डिग्री कंप्लीट पाहिजे. अपियर वाला इथं चालत नाही. इज दॅट क्लिअर अबाउट ऑल एज्युकेशन? ठीक आहे. So no percentage criteria. Any discipline student can fill the form and open university graduation is also allowed. ठीक आहे. नेक्स्ट बघा एक्झामचा पॅटर्न आहे. प्रिलिम्स एक्झाम कशा प्रकारची राहते है ना, पूर्व परीक्षा. तो इथं लक्षात घ्या. इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन. काय आहे? 30 मार्क्स. आणि टोटल टायमिंग किती आहे? 20 मिनिट. याला आपण म्हणतो सेक्शनल टाइम. काय म्हणत असतं त्याला? सेक्शनल टाइम. सेक्शनल टाइम म्हणजे इंग्लिशला जर 20 मिनिटं आहे तर 20च मिनिटं आहे. 1 मायक्रो सेकंड सुद्धा एक्स्ट्राचा मिळणार नाही. आणि तिथं काही कोणी आपल्याजवळ येत नाही पेपर घेताना है ना, झाला काय घेऊ का, तिथं तो कार्यक्रम चालत नाही. बस इंग्लिशचे 20 मिनिट संपले की मायक्रो सेकंड मध्ये तुमचं लगेच नेक्स्ट सेशन काय होतो? लागून जातो. इंग्लिशला 20 मिनिट आहे. रिझनिंगला 20 मिनिट, सॉरी न्यूमेरिकल ॲबिलिटीला 20 मिनिट आणि रिझनिंगला किती? 20 मिनिट. म्हणजे प्रत्येक सेक्शनला 20 मिनिट. टोटल टायमिंग किती होऊन राहिला? 60 मिनिट. टोटल टायमिंग किती होऊन राहिला? 60 मिनिट. म्हणजे 1 तासाचा आपल्याकडे टायमिंग आहे. क्वेश्चन तुम्हाला दिसूनच राहिले. इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क्स. 100 क्वेश्चन आणि 100 काय होऊन राहिले? आपले मार्क्स होऊन राहिले. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग 1 तास टोटल टायमिंग झाला. निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25.
येतं लक्षात? म्हणजे जर आपला एखादा क्वेश्चन चुकला तर आपले किती मार्क जातात? 0.25 असं आपल्याला वाटते, पण आपलं नुकसान होते 1.25. किती नुकसान होते? 1.25. म्हणजे आता तुम्ही विचार करा की तुम्हाला एक कॅल्क्युलेशन होतं, समजा 8 × 2 करायचं, एकदम सिंपल आपण कन्सिडर करू, ठीक आहे. तो 8×2 = 16 पटकन आलं असतं. बट एखाद्या वेळेला असं होते की सिली मिस्टेक मुळे आपण काहीतरी करून ठेवून देतो, ठीक आहे. आणि अशी जर सिली मिस्टेक तिथे झाली तर आपलं नुकसान कितीच? तर पोरांना दिसते 0.25च, पण नुकसान कितीचं आहे? 1.25. सांगू कसं? आता मला सांगा, लक्षपूर्वक जर हे सोडवलं असतं, बरोबर आहे, तर तो 1 मार्क भेटला असता. आणि हा जो वरून 0.25 चालला, हा गेला असता का? नाही. ते इथं नुकसानच आहे ना. म्हणजे हा 1 मार्क जो भेटणार होता तोही गेला, आणि वरून 0.25 जो मार्क भेटला त्यातून काय होऊ राहिले? कट होऊन राहिले. म्हणजे टोटल नुकसान कितीचं झालं? 1.25. म्हणजे एक्झाम मध्ये आपल्याला जे आहे चुक्या काय करावं लागतात? कमी करावं लागतात. एक गोष्ट लक्षात घ्या, याच्या आधी कदाचित मी तुम्हाला सांगितलं असेल की इंटेलिजंट पेक्षा गोष्ट काय असते? मूर्ख आणि कमी मूर्ख. काय प्रकार आहे? म्हणजे आपण सर्वच जण मूर्ख आहोत. तुम्ही म्हणा, मी म्हणा, सर्वच जण काय करतो? आपण मूर्खपणा करतो. फक्त त्याच्यात प्रकार काय आहे? जास्त मूर्ख आणि कमी मूर्ख. तो आपल्याला कोणता मूर्ख बनायचा आहे? कमी मूर्ख बनायचं. समजलं का? तर मूर्खपणा काय आहे की आपण पेपर सोडत असताना ज्या चुक्या करतो. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा पेपर देसाल तर तुम्हाला माहित पडेल की अरे यार, हे तर बरोबर आलं असतं. समजलं का? सिली मिस्टेक मुळे काय झालं? चुकलं. काही काही क्वेश्चन असे राहतात की जे आपल्याला येत असतात, बट सिली मिस्टेक मुळे काय होतात? चुकतात. तर त्या चुक्या काय कराव्या लागतात? कमी कराव्या लागतात. समजायला काय म्हणायचं आहे? तो निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 चे, त्याच्यावरून तुम्हाला सांगितलं. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, अभ्यास करताना आपली होणारी सर्वात मोठी चुकी की आपण रिझनिंगचा अभ्यास फार जोमाने करतो. कारण रिझनिंग आपल्याला समजते तर आपण त्याचा काय करतो? अभ्यास करतो. बँकिंगचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण मॅथ्सचा विचार केलेलाच असते. बँकिंग सेक्टर मध्ये उतरून राहिलो म्हणजे आपल्याला मॅथ्स करणंच आहे. यस ऑर नो? ज्याचा विचार आपण केलेला नसते तो म्हणजे कोणता आहे? इंग्लिश. तर मग आपण अभ्यास करत असताना या दोन सब्जेक्टचा अभ्यास तर करतो, बट याला काय करतो? अवॉइड करतो. आणि हे आत्ताच नाही, हे पूर्वीपासून IBPS ने ओळखलं की पोरं काय करतात? याला अवॉइड करतात. तो मी तुम्हाला सांगतो, आम्ही ज्या वेळेला एक्झाम द्यायचो त्यावेळेला काय करायचे? सेमच पॅटर्न होता, 1 तास दिला जायचा, बट असा सेक्शनल टायमिंग नव्हता. त्यामध्ये काय नव्हता? सेक्शनल टायमिंग नव्हता. तो 1 तास पूर्णपणे आम्हाला दिला जायचा, आणि तुम्हाला जसं सोडवायचं आहे तसं सोडवायला. समजा राहिलं? क्वेश्चन एवढेच राहतील, मार्क एवढेच राहतील, बाकी सर्व सेम. फक्त टायमिंग कोणता नव्हता? सेक्शनल टायमिंग होता. हा आम्ही सोडत असताना काय करायचं? लक्षात घ्या. हा सेक्शनल टायमिंग का बरं आणला याच्या मागचं लॉजिक सांगतो तुम्हाला, ठीक आहे. तर आम्ही सोडत असताना काय करायचो की आमच्याकडे 60 मिनिट आहे. तर सर्वात पहिले जसा सर्वांचा आवडता सब्जेक्ट कोणता राहतो? रिझनिंग. तर मग आम्ही रिझनिंगचा अभ्यास रिझनिंग सॉल्व्ह करायला घ्यायचो. तो 60 मिनिटातले 30 मिनिट रिझनिंगला देऊन टाकायचे. किती मिनिट रिझनिंगला द्यायचो? 30 मिनिट. चला बा, 30 मिनिटात 30 क्वेश्चन जरी सॉल्व्ह झाले तरी चालतं, है ना. आणि मग सेकंड सब्जेक्ट घ्यायचो क्वांट. जसं मी सांगितलं आपण त्याचा अभ्यास करतो, ठीक आहे. याला द्यायचो आम्ही 20 मिनिट. किती मिनिट? 20 मिनिट. किती झाले? 30 आणि 20 50. एखाद्या वेळेस जर एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करता करता आम्ही 22 वर जरी पोहोचलो तरी टेन्शन घ्यायचो नाही. समजलं का? म्हणजे एखाद्या वेळेस जर मॅथ्सचा एखादा क्वेश्चन सोडवायला टाइम लागू राहिला, एखादी सिरीज नाही सॉल्व्ह होऊन राहिली, तर ते 22-23 वरही गेलं तरी आम्ही काही टेन्शन घेत नव्हतं, कारण इंग्लिश आमचं एकदम फास्ट होतं, चांगलं होतं. समजलं का? पुऱ्या भारतातच इंग्लिश स्ट्रॉंग आहे आपल्या, ठीक आहे. तर पोरं एवढे हुशार होते की शेवटचे जे काही हे सर्व संपल्यानंतर 5-7 मिनिटं उरत असतील त्याच्यात काय करायचं? इंग्लिश. अंदाजे डोलेच मारला, येत तर काही नाही, आणि त्याचा अभ्यासही करत नव्हते. सप्पा सांगतो तुम्हाला, याचा अभ्यासच नव्हते करत. कशाचा? इंग्लिशचा. आणि आतापर्यंत तोच पॅटर्न सुरू आहे. आताही विद्यार्थ्यांचं जे ऑब्झर्व केलं जाते, पोरं इंग्लिशचा अभ्यासच करत नाही.
कशाचा अभ्यास करतात? फक्त मॅथ्स आणि reasoning. समजलं? तर मग इथं आमचे मार्क निघायचे, समजा इथं तर आम्ही चांगले मार्क काढून घ्यायचो. इथं मार्क करायचे 2, 3, काही पोरायले 1, काहीले 0. कशामध्ये? इंग्लिश मध्ये. समजून राहिलं? तर IBPS चे हे लक्षात आलं की पोरं याले सोडून राहिले, याचा अभ्यास करत नाही. तर मला तरी वाटते की याले पाहूनच त्यानं सेक्शनल टायमिंग आणलं. याला पाहूनच काय आणलं त्यांनी? सेक्शनल टाइम. आता मला सांगा, जर आपल्याला 100 पैकी प्रिलिम्स मध्ये पास व्हायला 60 ते 70 मार्क पाहिजे. किती मार्क पाहिजे प्रिलिम्स मध्ये? 100 पैकी 60 ते 70, कधी कधी 75 वरही जाते. ठीक आहे. तर मग आता सर्व सब्जेक्ट करणं गरजेचं आहे की नाही? रिझनिंग मध्ये तुम्ही 20 मिनिटात मार्क काढून काढून किती काढसाल? ठीक आहे, लक्षात. समजा रिझनिंग मध्ये आपण मार्क काढू, समजा 25 ते 30 निघतात. हा, टेन्शन नको. रिझनिंग मध्ये किती? इकडे रिझनिंग मध्ये किती मार्क? 25 ते 30. ठीक आहे. क्वांट मध्ये जर आपण बघितलं तर समजा 20 ते 25, त्याला हायएस्ट जरी पकडले तर 30 आणि 25 किती झाले? 55. म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग मिळून आपण किती मार्क काढले? समजा 55 असं कन्सिडर करू आपण हायएस्ट. ठीक आहे. पण तरी कट ऑफ कितीवर चालला? समजा 65 किंवा 67 वर जरी केला तर वरचे 10 मार्क कुठून काढायचे? कुठून काढायचे? इंग्लिश. बाकी काही ऑप्शन आहे का आपल्याजवळ? समजुराला काय म्हणायचं आहे? ठीक आहे. कारण आता इकडे टायमिंग कमी झाल्यामुळे आपण पहिले, नाही तर आम्ही काय करत होतो, रिझनिंग 35 आउट ऑफ 35 काढायचो. रिझनिंग मध्ये किती भेटायचे? 35 आउट ऑफ 35. पण आता टायमिंग काय झाला? आम्ही किती मिनिट घ्यायचो? 30 मिनिट घ्यायचो. तुमच्याजवळ 30 मिनिट आहे का द्यायला? नाही. किती आहे आपल्याजवळ? 20च मिनिट आहे. समजून राहिलं? म्हणजे इथं ऍव्हरेज विद्यार्थ्याचा 20 मिनिटात अटेम्प्ट किती होऊ शकतो? तर 25 ते 30च्या बिटवीन. आणि मॅथ्स मध्ये किती अटेम्प्ट होऊ शकतो? 20 ते 25च्या बिटवीन. इकडे जर असेल तो 25 आणि 20 45 वर, समजा जास्तीत जास्त 50 वर पकडा, दोन्ही मिळून समजा रिझनिंग आणि इंग्लिश सॉरी फॉन्ट मिळून. ठीक आहे. तर उरलेलं त्याला मार्क कुठं काढणार? इंग्लिश मध्ये. म्हणजे इथं इंग्लिशला अवॉइड करता येत नाही. एवढंच तुम्हाला समजून सांगायचं. समजलं का? म्हणजे आपल्याला कसे 65 भेटतील बेटा? 35 रिझनिंग मध्ये आणि 30 क्वांट मध्ये. जवळपास डेंजर काम आहे. नाही, सेक्शनल कट ऑफ राहतो. नाही तर दोन प्रकारचे कट ऑफ राहतात, एक सेक्शनल कट ऑफ आणि दुसरा ओव्हरऑल कट ऑफ. हे माहिती आहे का सेक्शनल कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ? नाही. लक्षात. सेक्शनल कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ बद्दल सांग. एक राहतो सेक्शनल आणि दुसरा राहतो ओव्हरऑल. ठीक आहे. सेक्शनल कट ऑफ काय असते लक्षात घ्या. आता क्वांट आहे, रिझनिंग आहे आणि इंग्लिश आहे. ओव्हरऑल कट ऑफ आणि सेक्शनल कट ऑफ. तो क्वांटचा समजा सेक्शनल कट ऑफ आहे 10 वर, रिझनिंगचा सेक्शनल कट ऑफ आहे 9 वर, इंग्लिशचा सेक्शनल कट ऑफ आहे 6 वर. याला काय म्हणतो आपण? सेक्शनल कट ऑफ. आता सेक्शनल कट ऑफ काय गोष्ट आहे ते लक्षात घ्या. इंग्लिश मध्ये एवढे मार्क तुम्हाला पाहिजेच. फॉर एक्झाम्पल सेक्शनल कट ऑफ जर त्यावेळेचा 6 वर गेलेला आहे तर तुम्हाला इथं 6 मार्क पाहिजेच. जर समजा ओव्हरऑल कट ऑफ समजा 70 वर आहे आणि तुम्हाला क्वांट मध्ये 35 आणि रिझनिंग मध्ये 35 मिळून किती झाले? 70. युअर ओव्हरऑल कट ऑफ इज क्लिअर. बट जर तुम्हाला इंग्लिश मध्ये 3 मार्क असतील आणि सेक्शनल कट ऑफ 6 वर असेल, यू आर फेल द एक्झाम. तुम्ही एक्झाम मध्ये काय झाले? फेल झाले. समजायला काय म्हणायचं आहे? म्हणजे 70 आणि 3 तुमचे मार्क किती झाले? ओव्हरऑल 73. कट ऑफ समजा 65 वरच आहे तरी तुम्ही काय आहे? फेल. समजलं का सेक्शनल कट ऑफचं महत्व? ठीक आहे. आणि मग सेक्शनल कट ऑफ एवढा आहे, समजा 10, 9, 19 आणि 6 किती झाले? 25. म्हणजे सेक्शनल कट ऑफची टोटल कितीवर आली? 25 वर. म्हणजे तुम्ही पास झाले असं नाही. तुम्हाला ओव्हरऑल कट ऑफही काढणं आहे आणि म्हणजे मिनिमम सेक्शनल कट ऑफला काय म्हणू आपण? मिनिमम त्या सेक्शन मध्ये पास व्हायला लागणारे मार्क. तो इंग्लिशचा 5-6 वर जातेच. इंग्लिशचा कितीवर जाते? 5, 6, 7 किंवा 8 वर. क्वांटचा 10, 11 वर. ठीक आहे. 8, 9 वर समजा क्वांट आणि 11, 12 वर काय राहते? रिझनिंग. असा सेक्शनल कट ऑफ राहते. आणि तिकडे ओव्हरऑल कट ऑफ कितीवर जाते? मग 60. म्हणजे एवढे भेटले तरी नाही चालत आणि या दोन सेक्शन मिळून एवढे भेटले तरी चालत नाही.
आपल्या क्लासमध्ये स्टार्टिंगला अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्हाला खोटं वाटेल, सर्वात जास्त आधी विद्यार्थी असायचे आपल्याकडे AFO चे, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, ठीक आहे, ऍग्रीवाले. तर त्यांना मार्क माहितीये का, 60 मार्क राहायचे आणि कट ऑफ राहायचा 27 वर. हे 60 मार्क राहायचे त्यांचे क्वांट आणि रिझनिंगचे. क्वांट आणि रिझनिंग म्हणून टोटल किती असायची, 60. ओव्हरऑल कट ऑफ कितीवर आहे, 27 वर. तरी ते पोरं फेल आहे. तरी ते पोरं काय आहे, फेल. काय नाही निघाला, इंग्लिश निघाला नाही. समजून राहिलं का? मला माहितच नव्हतं की एवढंही कमजोर पोरांचं इंग्लिश आहे म्हणून. आता इंग्लिशचा कट ऑफ कितीवर असेल त्यावेळेसचा, काय वाटतं तुम्हाला? शपथ खाऊन सांगतो तुम्हाला. किती मार्क? 1 मार्क. एक बॅच मी एवढी शिकवली तुम्हाला, इमानदारी सांगतो. 2016ची पहिली बॅच, 8-8 तास प्रॅक्टिस घेतली त्यांची. मॅथ्स आणि रिझनिंग कुठं पोहोचले ते म्हणजे अजूनही आठवते मला. 8 विद्यार्थी ज्यात होते. आता ज्या नेहा मॅडम वगैरे दिसतात ना तुम्हाला, ऍग्रिकल्चरचे व्हिडिओ दिसत असतील काही, सी इज ऑल्सो माय स्टुडंट. हा, त्या पण माझ्या स्टुडंट आहे 2016च्या बॅच, हीच त्यांचीच बॅच. ठीक आहे. किती मार्क आहे मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये? 60. पुऱ्या महाराष्ट्रात काय, पुऱ्या भारतात मध्ये तेवढे मार्क कोणाला, एवढे मार्क त्याला कमावून देते. कशामध्ये? क्वांट आणि रिझनिंग मध्ये. आणि मलाच इंग्लिश जमत नाही तर मी त्यांना काय शिकू? इंग्लिशचे कट ऑफ काढून घेतील. आणि इंग्लिशचा कट ऑफ मला माहित होता किती मार्कावर जाते, 1-2 मार्क. 1-2 मार्क तर आरामात काढून घेईल कोणी. पण या 6 जणांचा हा 1 मार्क निघाला. 6 जण प्रिलिम्स मध्ये काय झाले, फेल झाले. आणि एक असा विद्यार्थी होता, अजूनही मी त्याचं नाव सांगतो मला, प्रसंजित विघ्ने म्हणून. तो फक्त 8 दिवसाआधी आला होता परीक्षेच्या. किती दिवसाआधी? 8 दिवस, है ना, 8 दिवस फक्त आधी तो पास झाला. त्याचा इंग्लिश चांगला होता. त्याचा इंग्लिश काय होता, हा चांगला. त्याला मॅथ्सचे 2-3 इम्पॉर्टंट चॅप्टर शिकवले, रिझनिंगचे 2-3 इम्पॉर्टंट चॅप्टर शिकवले. त्याला, तुम्हाला खोटं वाटेल, कट ऑफ सांगितलं तुम्हाला कितीवर होता, 27वर. तो त्याला मॅथ्स मध्ये 9 मार्क आहे. मॅथ्स मध्ये किती मार्क आहे, फक्त 9. बाउंड्रीवर पास पोरगा आहे. पण 8 दिवसात पगारावर लागलो. कोण्या सब्जेक्ट मुळे? इंग्लिश मुळे. त्याला फक्त मॅथ्सचं मी सिम्प्लिफिकेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंबर सिरीज शिकवले, 3 चॅप्टर. तर 15 पैकी 10 मार्कासाठी येऊन जातो. त्यानं किती मार्क काढले? 9. आय थिंक 9ही काढले होते की नाही काय माहिती, 7-8च काढले होते समथिंग काहीतरी क्वांट मध्ये. मग गेला तो रिझनिंग वर. ठीक आहे. रिझनिंग वर त्याला 10 की 11 मार्क होते फक्त. आणि मग बाकीचे मार्क कुठं काढले त्यानं? इंग्लिश मध्ये. आणि तो लागून गेला. त्याचाच रिझल्ट आला, पहिला रिझल्ट आपल्या क्लासचा. प्रसंजित विघ्ने. किती दिवसात पास झाला? 8 दिवसात. म्हणजे कोणी बिलीव्ह करणार नाही की 8 दिवसात एक्झाम पास करता येते. बट त्याचा काय चांगला होता? इंग्लिश. आणि मिनिमम सब्जेक्टवर तो पास होतो. ठीक आहे. समजलं ओव्हरऑल कट ऑफ? आणि हे येस नो, सेक्शनल कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ समजलं ना? आणि हे सर्व रामायण तुम्हाला कशासाठी सांगितलं? या एका सब्जेक्टसाठी. कशासाठी? इंग्लिशसाठी. की स्टार्टिंग पासून आपल्याला इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे. तो इंग्लिशचा अभ्यास, बाकी तुम्ही हे इकडे करता, इकडचं मी बोलत नाही. इंग्लिशचा डेली किती तास अभ्यास करणार आहे तुम्हाला? 1.5 ते 2 तास त्याचा अभ्यास करणार. त्याच्यात 1 घंटा रिडिंग करा आणि अर्धा तास तुम्ही काय करू शकता, सेक्शनल मॉक द्या. फक्त रिडिंग करू नका, किंवा फक्त मॉक करू नका, किंवा फक्त ग्रामर करू नका. तुम्हाला अर्ध्या तासाच्या मॉक देणंच आहे. समजलं का? सेक्शनल मॉक, पॅसेज सोडून बघा, क्लोज टेस्ट सोडवा, फाइंडिंग एरर सोडवा, ते सॉल्व्ह करत राहणं गरजेचं आहे. दिस इज अबाउट प्रिलिम्स. इज इट क्लिअर? ठीक आहे. एक याचा मी स्ट्रॅटेजीवर व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्हाला भेटून जाईल लवकरच, स्टडी प्लॅनचा. ठीक आहे. नाव सेकंड इम्पॉर्टंट इज अ मेन्स. ठीक आहे. मेन्स बघा कशा प्रकारे असते. आता प्रिलिम्स इज ऑफ क्वालिफाईंग नेचर. प्रिलिम कशी आहे? क्वालिफाईंग. त्याचे मार्क फायनल कट ऑफ मध्ये पकडल्या जात नाही. फायनल जो रिझल्ट लागतो तो कशावर लागतो? क्लर्कचा मेन्सवर. याला इंटरव्ह्यू वगैरे नसते. तर हे फार इम्पॉर्टंट आहे आपल्या रिझल्टच्या कन्सिडरेशन मध्ये. ठीक आहे. इथे जर तुम्ही बघू राहिले तर काय काय दिसू राहिलं आपल्याला? रिझनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड आहे, कम्प्युटरची इन्फॉर्मेशन. ठीक आहे. बट याला जास्त इम्पॉर्टन्स SBI किंवा IBPS मध्ये मी बघितलेलं नाही. कम्प्युटरचा अभ्यास करायचा असेल तर RRBच्या एक्झामसाठी, रिजनल रुरल बँकेच्या ज्या एक्झाम राहतात ना, त्याच्यात कम्प्युटरचा वेगळा पोर्शनच आहे आणि वेगळे क्वेश्चनच आहे.
इकडे एवढं इम्पॉर्टन्स कम्प्युटरला द्यायचं नाही. तो रिझनिंग आणि कम्प्युटर मिळून 50 क्वेश्चन, मार्क किती सांगितले आहे 60. एखादा क्वेश्चन 1.5 साठी किंवा 2 मार्क साठी सुद्धा असू शकतो. ठीक आहे. प्रिलिम्स मध्ये एक क्वेश्चन 1 मार्कासाठीच राहते. मेन्स मध्ये थोडस फॉन्ट मध्ये रिझनिंग मध्ये असं करतात. ठीक आहे. इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्क्स. ठीक आहे. इथे जर बघितलं इंग्लिशला जर सोडलं तर बाकी याच्यात तुम्हाला काय भेटू राहिला, ऑप्शन भेटू राहिला. एक तर इंग्लिश मध्ये, नाही तर क्वेश्चन कशात राहू शकतं, हिंदीतही राहू शकतो. तुम्ही रीड करू शकता ऑप्शन मध्ये. ठीक आहे. तो इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क्स, क्वांटिटी ऍप्टिट्यूड 50 क्वेश्चन 50 मार्क्स, आणि जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेस हे किती मार्कासाठी, 50 क्वेश्चन आणि 50 मार्क्स. याच्यात जर बघितलं तुम्ही तो मेन्स जो आपण पास होऊ शकतो ना, एक गोष्ट लक्षात घ्या. प्रिलिम्स मध्ये जसं तुम्ही सांगितलं की रिझनिंग मध्ये मी 35 पैकी 35 मार्कही काढून घे, 35 पैकी 35 मार्क सुद्धा काढू शकतो. बट मेन्स मध्ये बघितलं ना तुम्ही तर 6-7 क्वेश्चन अटेम्प्ट करणंही मुश्किल जात. किती, 6-7 क्वेश्चन अटेम्प्ट करणंही काय होऊन जाते आपल्यासाठी, कठीण होऊन जाते, है ना. तो मेन्सच्या बाबतीत बघा, मेन्स जे आपल्याला करायचं आहे, म्हणजे मेन्स तुम्ही कशाच्या बेसिसवर पास होऊ शकता, कशाला फोकस करावं लागेल. तो अगेन मी तुम्हाला सांगेल ऍज अ न्यू स्टुडंट. ठीक आहे. की आपण काय करतो, फक्त मॅथ्स आणि रिझनिंगचा अभ्यास करतो. ठीक आहे. आणि आपल्या जर याच्यात बघितलं बँकिंग सेक्टर मध्ये, तो मेन्स एका महिन्यानेच काय आहे आपली मेन्स. कधी कधी एक महिनाही भेटत नाही, 20च दिवस भेटतात. किती दिवस भेटतात, फक्त 20च दिवस. तो प्री आणि मेन्सचा जो आहे आपल्याला सायमल्टेनियस स्टडी करावा लागतो. सायमल्टेनियस म्हणजे समजते ना, सोबतच. म्हणजे मग मी प्री पास झाल्यावर मेन्सचा अभ्यास करेल असं जर तुम्ही केलं तर मग आपण मेन्स पास होऊ शकत नाही. आता लास्ट इयर जर बघितलं तर एसबीआयच्या मोठ्या वॅकन्सी निघाल्या होत्या. सडनली कट ऑफ कमी आला आणि पोरं म्हणजे आपल्याच क्लासचे 45 स्टुडंट पास होते. प्रिलिम्स किती जण पास झाले मागच्या वर्षी, 45 जणांनी एसबीआय क्लर्क आपला जो प्रिलिम्स काढला. बट तेच मग दे आर नॉट रेडी फॉर द मेन्स. मेन्स एक्झाम साठी ते काय नाही आहे रेडी. म्हणजे आता जसं तुम्ही बसलेले आहे, तो काही जण ट्रस्टच करत नाही की आपण पास होईल म्हणून. मग सडनली पास झाले तर मेन्स पास होऊ शकते का, सडनली वाला मेन्स पास नाही होऊ शकत. प्रिलिम सडनली पास होऊ शकते. सो यू शुड प्रिपेअर फॉर द मेन्स. कशासाठी प्रिपेअर करायचं आहे, मेन्स. आणि आपण क्लास लावलेला आहे तर आपल्याला पास व्हायचंच आहे एक ना एक दिवस. समजून राहिलं का, तर एक ना एक दिवस तर देणं आहे. ठीक आहे. तर आता मेन्स लक्षात घ्या, ज्याच्यात आपण मार्क कमावू शकतो आणि ज्याच्यावर आपण फोकस करायला पाहिजे. कुठं मार्क काढू शकतो आपण, इंग्लिश आणि जीके, ज्याला आपण काय करतो, अवॉइड करतो अभ्यास करत असताना. ठीक आहे. तर या दोन गोष्टीवर फोकस करा. कशावर, इंग्लिश आणि जीके. तो स्टार्टिंग पासून जसं मी सांगितलं, मिनिमम जरी द्यायचं असेल तर 1.5 तास तुम्ही इंग्लिशला द्या आणि 1.5 तास कशाला द्या, जीकेला द्या. म्हणजे डेलीच्या स्टडी शेड्यूल मध्ये तुमच्या 1-1.5 तास तुमचा इंग्लिशवर आणि 1-1.5 तास कशावर गेला पाहिजे, जीकेवर. मग जीकेचं तुम्ही रिडिंग करा, काही व्हिडिओ बघा, काही सेक्शनल मॉक द्या. याचा एक मी डिटेल काढलेलंच आहे कशा प्रकारे स्टडी करायचा आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ येईलच तुमच्या समोर. 90 डेज स्ट्रॅटेजी म्हणून एक व्हिडिओ मी देत आहे तुम्हाला, तो तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. नंतर करू क्लिअर करू, त्यात पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे. तो हा मेन्सचा पॅटर्न आहे. किती वेळ भेटू राहिला आपल्याला, 2 तास 40 मिनिट, है ना. 190 क्वेश्चन आणि मार्क किती होऊन राहिले, 200. याच्यात एसे आणि लेटर रायटिंग नाही आहे, टायपिंग वर्क तुम्हाला नाही आहे. जसं पीओच्या पेपर मध्ये राहते की एसे टाईप करा, लेटर टाईप करा, तो वाला सेक्शन इथं नाही. समजलं, मेन्स समजलं. ठीक आहे. याला क्लिअर करतो मी. नेक्स्ट मे बी काही नसेल इथं. ठीक आहे. तो 1 मिनिट फक्त. एक जे आहे, समजा आता आपण याच्यात जे आहे म्हणजे ज्या क्लरिकलच्या जागा राहतात त्या स्टेट वाईज राहतात. कशा राहतात, स्टेट वाईज. म्हणजे ओव्हरऑल नाही, पीओची जागा ओव्हरऑल राहते. पीओच्या जागा राहतात ना, त्या कशा राहतात, ओव्हरऑल. म्हणजे तुम्हाला कुठेही भेटू शकते. क्लर्कच्या काय राहतात, स्टेट वाईज. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र स्टेट मधला फॉर्म भरला आहे तर तुम्हाला जॉब कुठे भेटेल, महाराष्ट्रातच भेटेल. येतं लक्षात. मग आता पोरं काय करायचे, जसं आपल्या जिथल्या एका पोरांनी मागच्या वर्षी एक हे केलं की जास्त जागा राजस्थान मधून होत्या.
कुठून होत्या? राजस्थान. मग त्यानं राजस्थान मधून फॉर्म भरला. हे सिलेक्टेड इन राजस्थान नाव, म्हणजे जो जॉब कुठं सुरू आहे सध्या? राजस्थान मध्ये. एका जणांनी गुजरात मधून भरला होता, तो ही गोष्ट टू गुजरात, म्हणजे त्याचंही सिलेक्शन झालं, त्याचंही सिलेक्शन झालं. तो पोरं काय करतात मग, या स्टेटचे पोरं त्या स्टेटमध्ये घुसतात, त्या स्टेटचे पोरं तिकडे घुसतात. म्हणजे एखादं स्टेट असते ना जिथे जागा कमी आहे, मग ज्या स्टेटच्या जागा जास्त आहेत तिथं पोरं काय करतात? फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात. इथं लक्षात. मग आता एसबीआय काय केलं लक्षात घ्या. एसबीआय एक नवीन अपडेट केलं त्याच्यासाठी. तो पहिले जे आहे, म्हणजे जसं आता एखाद्याला राजस्थान मधून फॉर्म भरायचा आहे किंवा एमपीतून फॉर्म भरायचा आहे, तो त्याचा जर हिंदी सब्जेक्ट असेल तर तो तिथून काय भरू शकत होता? फॉर्म. म्हणजे 10वी आणि 12वी जर हिंदी सब्जेक्ट असेल तर तो व्यक्ती तिथून काय भरू शकत होता? फॉर्म भरू शकत होता. त्याला काहीच बाकी गोष्टी चेक केल्या जात नव्हत्या. आता एसबीआय काय केलं लक्षात घ्या. एक नोटिफिकेशन मध्ये एक थोडस अपडेट आहे, तेवढं बघून घ्या. नोटिफिकेशन आहे एसबीआय आपल्याकडे. चला आपण ठीक आहे. दिस इज द डिटेल नोटिफिकेशन ऑफ अवर एसबीआय. तो इथे फक्त एकच अपडेट आहे, तेवढा सांगतो मी तुम्हाला. वॅकन्सी बघा, स्टेट वाईज जर वॅकन्सी तुम्ही बघितल्या, इथे आपण महाराष्ट्राच्या वॅकन्सी बघून घेऊ आपल्या स्टेटच्या. हा ठीक. तो इथे बघा, महाराष्ट्र, लँग्वेज कोणती? मराठी. ठीक आहे. टोटल जर वॅकन्सी बघितल्या तर 476. किती आहे? 476. आता तुम्ही जर टोटल हे बाकी स्टेटचं कंपॅरिझन तुम्हाला जर दिसून राहिलं असेल, ठीक आहे, इथून इथपर्यंत टोटल वॅकन्सी आपल्याला 5180 दिसत आहे. ठीक आहे. या रो मध्ये चला बघा, आपल्यापेक्षा जास्त कोण आहे? सॉरी, कुठे गेला आपला महाराष्ट्र? कुठं नेऊन ठेवला? इथं. ठीक आहे. महाराष्ट्रात किती आहे? 476. आपल्यापेक्षा जास्त जागा बघा कुठं आहे? एक आहे यूपी मध्ये. कुठे आहे? यूपी मध्ये. किती आहे? 514. बाकी बघ, बाकी सर्वे त्याच्या बिलोत आहे. बाकीचे सर्वे त्याच्या काय आहे? बिलो. म्हणजे सर्वात जास्त जागा कुठे आहे? यूपी मध्ये. आणि सेकंड नंबर कुठं आहे? महाराष्ट्र. येतं लक्षात. म्हणजे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की आपल्या स्टेटमध्ये जागा काय आहे? जास्त आहे. ठीक आहे. मग तिकडे आय थिंक कॅटेगरी वाईज दिलेला आहे त्याच्यात. हा, इकडे कॅटेगरी वाईज केलेला आहे. इथं टोटल पर्यंत केलेला आहे ना. नाही, इथेच कॅटेगरी वाईज त्यांनी करून दिलं. टोटल बघा, समजा महाराष्ट्रात आपल्या किती आहे? 476. ठीक आहे. मग त्यातलं इकडे ओबीसी वगैरे हे केलं असेल तर ठीक आहे. 476 पैकी जनरल साठी किती आला? 213. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस साठी 47. इथे जर आपण बघितलं ओबीसी साठी 127. ठीक आहे. इथे ना ठीक आहे. 213 जनरल. त्याच्या जनरल साठी दिसून राहिले आपल्याला 213. ईडब्ल्यूएस साठी 47. त्याच्यानंतर ओबीसी साठी 127. एस टी साठी 42. आणि एस सी साठी किती आहे? 47. समजलं? हे सेक्शन वाईज समजा त्यांनी दिलेलं आहे. आता जे मी तुम्हाला महत्वाचं अपडेट सांगत होतो, जे एसबीआय ने आणलेलं आहे समजा, ठीक आहे, त्याच्याबद्दल बघूया आपण. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणून आणलं आहे. कुठला आणलेला आहे? लँग्वेज. हे वाला एक ऍडिशन झालेलं आहे फक्त. तर हे कोणासाठी आहे? जसं आता आपल्या स्टेटमध्ये जागा जास्त आहे, तो एखादा तमिळनाडू वाला इकडे फॉर्म भरेल, है ना, कोणी गुजरात वाला इकडे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात. तसं आपले पोरं तिकडे भरण्याचा प्रयत्न करतात, तो तिकडचे इकडे भरण्याचा काय करतील? प्रयत्न करतील. तो आता इथं लक्षात घ्या काय दिला. प्रोव्हिजनली सिलेक्टेड कॅन्डिडेट नॉट हॅव्हिंग स्टडीड क्लास 10 आणि ऑर 12. 10वी किंवा 12वी ऑर मध्ये आहे. 10वीत असलं तरी चालते, 12वीत असलं तरी चालते. म्हणजे तुमची जी 10वीची किंवा 12वीची मार्कशीट आहे त्याच्यावर मराठी सब्जेक्ट असायला पाहिजे. जर नसेल तर मग हा पेपर द्यावा लागेल. समजलं का? 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवर कोणता सब्जेक्ट नसेल? मराठी. तर मग हा एक्स्ट्राचा एक पेपर आपल्याला द्यावा लागणार आहे.
किंवा जर अदर स्टेटचा, आता गुजरातवाला आहे त्याला थोडी ना मराठी असणार आहे, समजलं का? त्यांनी जर महाराष्ट्रातून फॉर्म भरला, तर आता त्याला हे द्यावी लागेल टेस्ट. कोणती टेस्ट आहे? नॉन व्हर्बल टेस्ट. कोणती टेस्ट आहे? नॉन व्हर्बल टेस्ट. तर त्याच्यात एक टेस्ट आहे ऑब्जेक्टिव्ह. एक टेस्ट कोणती आहे? ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे क्लिक करणे फक्त, है ना. तो नंबर ऑफ पॅसेजेस 3. किती पॅसेज दिले जातील त्याला? मराठीमध्ये 3 पॅसेज दिले जाईल, त्याच्यावरचे क्वेश्चन विचारले जातील. नंबर ऑफ क्वेश्चन किती? 15, आणि त्याला मार्कही किती? 15. ठीक आहे. त्याच्यानंतर सब्जेक्टिव्ह टेस्ट. सब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणजे काय? रिटर्न. समजलं का? त्या पॅसेजच्या वरून जे क्वेश्चन येतील त्याचे आन्सर सुद्धा त्याला लिहायचे आहे. म्हणजे त्याला मराठी वाचताही आली पाहिजे, समजली पाहिजे आणि लिहिताही आली पाहिजे. म्हणजे सरळ येणं रस्ता बंद केला. येणं सरळ सरळ बाहेरच्यांसाठी रस्ता काय करून टाकला? बंद करून टाकला, है ना. म्हणजे कोणी जर फक्त नावापुरतं तेवढं माहित असेल त्याला आणि इथं आल्यावर काही येतच नसेल, तर त्याच्यासाठी हा रस्ता काय झालेला आहे? बंद झाला. ठीक. आणि आय थिंक याचे मार्क काही कन्सिडर केला जाणार नाही, म्हणजे दिस क्वालिफाईंग नेचर. कोणा नेचरचा आहे? क्वालिफाईंग नेचर. दिलंच असेल तिथं. एनी ऑफ द स्पेसिफाईड लँग्वेज द स्टेट अप्लाइड विल हॅव टू अपेअर इन अ लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. कशाबद्दल बोललेलं आहे? लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, LLPT, है ना. Candidate are required to score minimum qualifying mark as decided by the bank in an individual test. ठीक है. Candidate 5% relaxation available. Trained apprentice of SBI are given weightage in the mains exam by awarding 2.5% of the maximum marks, that is 5 marks out of 200 as a bonus marks. The bonus marks will be added to the aggregate score of the candidate. अच्छा, जो हे टेस्ट देणार आहे 200 पैकी किती मार्कासाठी कन्सिडर केलं चाललं? ते 5 मार्कासाठी, आणि ते बोनस मार्क तिला कन्सिडर केलं जाते. सो ऑफ द कॅन्डिडेट to arrive at the final aggregate score, this bonus mark will be given only if an apprentice whose engagement start date is on after 1/1/2022. ठीक आहे. एवढं काही आपल्या हे कामासाठी नाही आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या स्टेटमधून भरायचं आहे त्यांनी ते डिटेल वाचून घ्यायला पाहिजे. याचं डिटेल नोटिफिकेशन समजा या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. म्हणजे अजूनही काही तर तुम्हाला चेक करायचं आहे डिटेलमध्ये, त्याला करू शकता. तो डिटेल नोटिफिकेशन रीड करा आणि त्याचा फॉर्म भरा. फॉर्म भरायचं तुम्हाला सांगितलं, लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा काय करायचा? प्रयत्न करायचा. ठीक आहे. जर आता याच्याशी रिलेटेड काही तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे असतील तर माझा मी नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करतो, 7972209899. या नंबरवर तुमच्या क्वेरीज तुम्ही मला सेंड करू शकता. म्हणजे जे काही तुमचे प्रश्न आहेत ते काय होऊन जातील? सॉल्व्ह होतील. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. याचा लगेच आपल्या चॅनलला तुम्हाला एक 90 डेजचा स्टडी प्लॅनचा व्हिडिओ सुद्धा भेटून जाईल. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.